जिधर पाऊस बोलते उधर फिर मग लेट आंघोळ असते हो. विषय कसा आहे, पाऊस असला मग कपडे वाळ ना म्हणून काय मग निवांत लेट आंघोळ के. नमस्कार, मी तुमचा ऋतुराज. कसे आहात? तर आज पप्पा इकडे गाईकडे गेलते आणि तिथलं बैठलं शेडनेट फाटलं. मग पप्पा म्हणले या वैरणीचा कागद काढून तिथे बांधू. मग कागद बिगद काढायला चालू केला. बघतो ते कर आज सगळं वल्ल गार झालं, त्या पेंड्या सगळं वल्ल्या वल्ल्या खा पडलेल्या. मग एक एक पेंडी काढायला चालू केली बाजूला आणि बाहेर असं म्हणजे कट्ट्यावर टाकायला चालू केलं. तरी आज बरं ऊन होतं, आज पाऊस लागणार, तर आठवडा झालं पाऊसच चालू होता. प्रत्येक पेंडी काढली आणि ती कागद घेऊन गेलो आपल्या सर्जेरावकडे, कारण तिथं शेडनेटच्या वर कागद बांधत होता पावसामुळे. आणि सर्जेराव असं म्हणत होता, माझ्या एरियात येऊन तुम्ही काय करता, इथनं निघा निघा निघा. ह्यो गोटा होता, या गोट्याला बी साफ करायचं होतं आपल्या गाईला बांधायचं जर जास्त पाऊस असला तर. मी काय होतो काय झालो. मग थोड्या वेळानं लगेच जेवलो. ते झाल्यानंतर सगळ्या पेंड्या गोळा केला, खट्ट वाळायला पेंड्या, मग नवीन कागद तिथं झाकला आणि गायपाशी तो झाकला. मग मस्त थोडा गोरा नाही पण कोरा चहा पिलो आणि गोटा पण ओके करून घेतला. म्हणजे जर जास्त पाऊस आला तर इथं त्या दोघांना बांधायचं. अरे आमच्या गावात बसले साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाचं पारायण. आणि आता आपला असतो विण्याचा नंबर 7:30 ते 9. मग मी गेलो विना घेण्यासाठी. गावाची खूप जुनी परंपरा आहे जी अजून पण चालू आहे. असं नवीन ब्लॉग मध्ये परत भेटू. धन्यवाद.